प्रिय छात्रों, आप सभी को कन्नूर इंग्लिश मीडियम स्कूल 10वीं कक्षा के ऑनलाइन क्लासेस में स्वागत करता हूं। बच्चों, इस अवधि में मेरा बचपन पाठ का आगे की जानकारी के बारे में प्राप्त करेंगे। जो पिछले अवधि में आप इस पाठ में अब्दुल कलाम जी का जन्म कहाँ हुआ और उनके माता पिता के बारे में और बचपन में वो किस तरह दिखते थे, कौन से घर में रहते थे, उनका जीवन किस तरह बीता और उनकी माँ उन्हें खाने में क्या क्या देती थी, सब जानकारी प्राप्त की। तो आगे की जानकारी इस अवधि में प्राप्त करेंगे। प्रतिष्ठित शिव मंदिर जिसके कारण रामेश्वरम प्रसिद्ध तीर्थ स्थल है। देखिए, उन्होंने अपने जीवनी में कहते हैं प्रतिष्ठित शिव मंदिर जिसके कारण ರಾಮೇಶ್ವರ ತೀರ್ಥಸ್ಥಳ कहलाता था। ನೋಡಿ, ಪ್ರತಿಷ್ಠಿತವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶಿವ ಮಂದಿರ ಇರೋದ ಕಾರಣ ರಾಮೇಶ್ವರಂ ಪ್ರಸಿದ್ಧ ಒಂದು ತೀರ್ಥಸ್ಥಳ ಅನಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಇತ್ತು। हमारे घर से 10 मिनट का पैदल रास्ता था। देखिए, वो मंदिर और उनके घर के बीच का रास्ता कितना था? 10 मिनट का पैदल रास्ता। चलते जाते हैं तो 10 मिनट में जाकर पहुंच जाते थे, उतना दूरी था। ನೋಡಿ, ಅವರ ಮನೆಯಿಂದ ಶಿವ ಮಂದಿರ ಎಷ್ಟು ದೂರ, ಎಷ್ಟು ಅಂತರ ಇತ್ತಪ್ಪ ಅಂತಂದರೆ 10 ನಿಮಿಷದ ಒಂದು ಕಾಲ್ನಡಿಗೆ ಮೂಲಕ ಹೋದರೆ ಮಂದಿರ ತಲುಪಬಹುದಿತ್ತು। ಅಷ್ಟು ಸಮೀಪದಲ್ಲಿ ಅವರ ಒಂದು ಮನೆ ಹಾಗೂ ಮಂದಿರ ನಡುವೆ ಅಂತರ ಇತ್ತು। जिस इलाके में हम रहते थे वह मुस्लिम बहुल था। देखिए, बहुल शब्द का अर्थ आया है यहाँ बहुत। बहुल शब्द का अर्थ है बहुत। उन्होंने जिस इलाके में रहते थे उस इलाके में बहुत मुसलमान रहते थे, मुसलमान लोग बहुत ज़्यादा थे। ನೋಡಿ, ಅವರು ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಮುಸ್ಲಿಮರು ಬಹಳಷ್ಟು ಇದ್ದರು। लेकिन वहाँ कुछ हिंदू परिवार भी थे। अल्ले ಕೆಲವು हिंदू परिवारಗಳು ಕೂಡ ಇದ್ವು। देखिए, वहाँ पर कुछ हिंदू परिवार भी रहते थे जो अपने मुसलमान पड़ोसियों के साथ मिलजुल कर रहते थे। देखिए, इस पाठ का आशय भी यही है, जिस तरह हम मिलजुल कर रहना है, ठीक है। तो उसी तरह देखिए, जिस इलाके में उन्होंने रहते हैं वहाँ पे ज़्यादातर मुसलमान थे, कुछ हिंदू परिवार भी थे। लेकिन वो किस तरह जीते थे? मिलजुल कर रहते थे। देखिए, मुसलमान पड़ोसियों के साथ हिंदू लोग मिलजुल कर रहते थे। ನೋಡಿ, ಅವರು ಯಾವ ಒಂದು ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ವಾಸಿಸ್ತಾ ಇದ್ದರೋ ಅಲ್ಲಿ ಮುಸಲ್ಮಾನರ ಒಂದು ಸಂಖ್ಯೆ ಹೆಚ್ಚಿತ್ತು, ಕೆಲವು ಹಿಂದೂ ಕುಟುಂಬಗಳು ಕೂಡ ಅಲ್ಲಿ ಇದ್ದವು। ಆದರೂ ಕೂಡ ಹಿಂದೂ ಹಾಗೂ ಮುಸ್ಲಿಂ ಕುಟುಂಬ ಪರಿವಾರದವರೆಲ್ಲರೂ ಕೂಡಿಕೊಂಡು ಅಲ್ಲಿ ವಾಸಿಸ್ತಾ ಇದ್ರು ಅಂತೇಳಿ ಅವರು ಹೇಳುತ್ತಾರೆ। हमारे इलाके में एक बहुत ही पुरानी मस्जिद थी। देखिए, जिस इलाके में उन्होंने रहते थे उस इलाके में एक पुरानी मस्जिद भी थी जहाँ शाम को नमाज के लिए मेरे पिताजी मुझे अपने साथ ले जाते थे। देखिए, जिस इलाके में एक पुरानी मस्जिद थी वहाँ पे शाम को, हर रोज़ शाम को अब्दुल कलाम जी के पिताजी अब्दुल कलाम जी को नमाज पढ़ने के लिए ले जाते थे। ನೋಡಿ, ಅವರು ಒಂದು ಯಾವ ಇಲಾಖೆಯಲ್ಲಿ ವಾಸಿಸ್ತಾ ಇದ್ದರು ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಮಸೀದಿ ಇತ್ತು। ಆ ಮಸೀದಿಗೆ ಪ್ರತಿದಿನ ಸಾಯಂಕಾಲ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಜಿ ಅವರ ತಂದೆಯವರು ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಜಿಗೆ ನಮಾಜ್ ಮಾಡಲು ಕರೆದುಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ರು। रामेश्वरम मंदिर के सबसे बड़े पुजारी पक्षी लक्ष्मण शास्त्री मेरे पिताजी के अभिन्न मित्र थे। देखिए, उन्होंने कहते हैं रामेश्वरम में एक मंदिर था, उस मंदिर के सबसे बड़े पुजारी कौन थे? पक्षी लक्ष्मण शास्त्री। पक्षी लक्ष्मण शास्त्री अब्दुल कलाम जी के पिताजी के अभिन्न मित्र थे, ठीक है। ನೋಡಿ, ರಾಮೇಶ್ವರ ಮಂದಿರದ ದೊಡ್ಡದಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಹಿರಿಯ ಪೂಜಾರಿಗಳು ಇದ್ದರು। ಅವರ ಹೆಸರೇನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಪಕ್ಷಿ ಲಕ್ಷ್ಮಣ ಶಾಸ್ತ್ರಿ ಅಂಥೇಳಿ। ಅವರು
ಹಾಗೂ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಜಿ ಅವರು ತಂದೆಯವರು ಬಹಳ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ उत्तम मित्ररागिर्तारे। आध्यात्मिक मामलों पर चर्चाएं करते रहते थे। देखिए उनके बीच में जो चर्चा चलती है तो वो आध्यात्मिक विषयों के बारे में ही चलती थी। ನೋಡಿ ಅವರಿಬ್ಬರ ನಡುವೆ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ವಿಷಯಗಳ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆ ನಡೀತಾ ಇತ್ತು। जब मैं प्रश्न पूछने लायक बड़ा हुआ तो मैंने पिताजी से नमाज की प्रासंगिकता के बारे में पूछा। देखिए जब अब्दुल कलाम जी प्रश्न पूछने लायक बड़े हुए तो उन्होंने अपने पिताजी से नमाज के बारे में, नमाज की प्रासंगिकता के बारे में पूछते हैं। तब देखिए उनके पिताजी कहते हैं, वे कहते हैं जब तुम नमाज पढ़ते हो तो तुम अपने शरीर से इतर ब्रह्मांड का एक हिस्सा बन जाते हो। देखिए यहाँ पर उनके पिता ने अब्दुल कलाम जी को समझाते हैं कि आप नमाज पढ़ने लगते हो तो आपका शरीर इतर ब्रह्मांड का एक हिस्सा बन जाता है। देखिए आपका शरीर एक होता है, ब्रह्मांड एक होता है, ठीक है। शरीर से इतर ब्रह्मांड का एक हिस्सा बन जाते हो, ब्रह्मांड का एक हिस्सा बन जाते हो जिसमें दौलत, आयु, जाति या धर्म, पंथ का कोई भेदभाव नहीं होता। देखिए जिसमें दौलत नहीं होती है और आयु भी नहीं होती, कोई जाति, धर्म, पंथ का भेदभाव नहीं होता है, सिर्फ आपका शरीर होता है। ब्रह्मांड के बीच में आपका एक शरीर हो जाता है। इस तरह उनके पिताजी अब्दुल कलाम जी को नमाज के प्रासंगिकता के बारे में समझाते हैं। ನೋಡಿ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಜಿಯವರು ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳುವ ಮಟ್ಟಿಗೆ ದೊಡ್ಡವರಾದ ಮೇಲೆ ಅವರು ತಮ್ಮ ತಂದೆಗೆ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಕೇಳ್ತಾರೆ। ನಮಾಜದ ಒಂದು ಪ್ರಾಸಂಗಿಕತೆಯ ಬಗ್ಗೆ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಕೇಳ್ತಾರೆ। ಆವಾಗ ಅವರ ತಂದೆಯವರು ನಮಾಜದ ಒಂದು ಪ್ರಾಸಂಗಿಕತೆಯ ಬಗ್ಗೆ ತಿಳುವಳಿಕೆಯನ್ನು ಹೇಳುತ್ತಾರೆ। ಯಾವಾಗ ನೀನು ನಮಾಜವನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತೀಯೋ ಆವಾಗ ಬ್ರಹ್ಮಾಂಡದ ನಿನ್ನ ಒಂದು ಶರೀರ ಬ್ರಹ್ಮಾಂಡದ ಒಂದು ಭಾಗ ಆಗ್ತದ, ಅದರಲ್ಲಿ ಏನು ಬೇರೆ ಏನೂ ಇರೋದಿಲ್ಲ, ಈ ಬ್ರಹ್ಮಾಂಡದಲ್ಲಿ ನೀನು ಒಬ್ಬನೇ ಇದೆಯಾ, ನಿನ್ನ ಶರೀರ ಒಂದೇ ಇದೆ ಅಂಥೇಳಿ ಸೊ ಅದಕ್ಕಾಗಿ ಹೇಳುತ್ತಾರೆ। ಆ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅದರಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಂಪತ್ತು ಇರೋದಿಲ್ಲ, ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ವಯಸ್ಸು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಇರೋದಿಲ್ಲ, ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಜಾತಿ, ಧರ್ಮ, ಪಂಥ, ಭೇದ ಭಾವ ಇವ್ಯಾವು ಕೂಡ ನಮಾಜ್ ಮಾಡುವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇರೋದಿಲ್ಲ ಅಂಥೇಳಿ ನಮಾಜದ ಒಂದು ಪ್ರಾಸಂಗಿಕತೆಯ ಬಗ್ಗೆ ತಿಳುವಳಿಕೆಯನ್ನು ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಜಿ ಅವರಿಗೆ ಅವರ ತಂದೆಯವರು ನೀಡ್ತಾರೆ। मुझे याद है पिताजी की दिनचर्या पौ फटने के पहले ही सुबह 4 बजे नमाज पढ़ने के साथ शुरू हो जाती थी। देखिए उन्हें याद है, उस याद को अपने जीवनी में व्यक्त करते हैं। उनकी दिनचर्या, दिन कैसा आरंभ होता था। देखिए पौ फटने के पहले ही, देखिए सूर्योदय के पहले ही सुबह 4 बजे नमाज पढ़ने के साथ शुरू हो जाती थी। 4 बजे उठकर नमाज पढ़ने के साथ उनके पिताजी का दिन आरंभ होता था। ನೋಡಿ ಅವರು ಒಂದು ನೆನಪನ್ನು ಇಲ್ಲಿ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತಾರೆ। ಅದೇನಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ನನ್ನ ತಂದೆಯ ದಿನ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಆರಂಭ ಆಗ್ತಾ ಇತ್ತಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಬೆಳಗ್ಗೆ ಆಗೋಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ, ಸೂರ್ಯೋದಯವಾಗೋಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ 4 ಗಂಟೆಗೆ ಎದ್ದು ನಮಾಜ್ ಬೀಳೋದ್ರ ಮೂಲಕ ಅವರ ತಂದೆಯ ದಿನ ಆರಂಭ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು ಅಂತೇಳಿ ಅವರು ಇಲ್ಲೇ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತಾರೆ। नमाज के बाद वे हमारे नारियल के भाग जाया करते। देखिए नमाज पढ़ने के बाद वह सीधा कहाँ पे जाते थे, उनका एक नारियल का बाग था, बगीचा था, वहाँ पे वो जाते थे। ನೋಡಿ ನಮಾಜ್ ಬಿದ್ದ ನಂತರ ಅವರು ನೇರವಾಗಿ ಎಲ್ಲಿಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ರಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ತೆಂಗಿನ ತೋಟಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ರು। ಅವ್ರದ್ದೊಂದು ತೆಂಗಿನ ತೋಟ ಇತ್ತು, ಆ ತೆಂಗಿನ ತೋಟಕ್ಕೆ ಅವರು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ರು। बाग घर से करीब 4 मील दूर था।
देखिए उनके घर और बाग के बीच में अंतर कितना था, 4 मील दूर था। ಅವರ ಮನೆ ಹಾಗೂ ತೋಟದ ನಡುವೆ ಅಂತರ 4 ಕಿಲೋಮೀಟರ್ನಷ್ಟು ಇತ್ತು, 4 ಮೈಲುಗಳಷ್ಟು ಇತ್ತು। करीब दर्जन भर नारियल कंधे पर लिए पिताजी घर लौटते और उसके बाद ही उनका नाश्ता होता। देखिए उन्होंने कहते हैं करीब दर्जन भर नारियलों को अपने कंधों पर लिए पिताजी हमारे घर लौट आते, उसके बाद ही उनका उपहार होता था, नाश्ता होता था। ನೋಡಿ ಸರಿಸುಮಾರು ಡಜನ್ಗಳಷ್ಟು ತೆಂಗಿನಕಾಯಿಗಳನ್ನು ತಮ್ಮ ಒಂದು ಭುಜದ ಮೇಲೆ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಮನೆಗೆ ಮರಳಿ ಬರ್ತಾ ಇದ್ರು। ಅದರ ನಂತರ ಅವರ ಒಂದು ಉಪಹಾರ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು। मैंने अपनी विज्ञान एवं प्रौद्योगिकी सारी जिंदगी में पिताजी की बातों का अनुसरण करने की कोशिश की है। देखिए जो उनका आगे बड़े होकर उनके साथ उनके काम जो होते हैं प्रौद्योगिकी में टेक्निकल, ठीक है, जो उन्होंने उस टेक्निकली काम में उनके पिताजी के सारी जिंदगी बातों को अनुसरण करने की बहुत कोशिश करते हैं। देखिए मॉडल ही उन्होंने उनके पिताजी को रख लेते हैं, उनके पिताजी के बातों को ही पालन करने की कोशिश उन्होंने करते हैं। मैंने उन बुनियादी सत्यों को समझने का भरसक प्रयास किया है कि ऐसी कोई दैवी शक्ति जरूर है जो हमें भ्रम, दुखों, विषाद और असफलता से छुटकारा दिलाती है तथा सही रास्ता दिखाती है। देखिए उन्होंने उन सत्यों को समझने का बहुत भरसक प्रयास करते हैं कि ऐसी कोई दैवी शक्ति इस जमीन में है, इसलिए देखिए कि भ्रम, दुख, विषाद और असफलता से हमें छुटकारा दिलाती है। ऐसा कोई शक्ति इस जमीन में है, सही रास्ता हमें दिखाते हैं। इसको समझने का बहुत भरसक उन्होंने प्रयास करते हैं। ನೋಡಿ ತಮ್ಮ ಒಂದು ತಂತ್ರಜ್ಞಾನದ ಜೀವನದಲ್ಲಿ ತಂತ್ರಜ್ಞಾನದ ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ಅವರು ತಮ್ಮ ಕೆಲಸವನ್ನು ಆರಂಭ ಮಾಡ್ತಾರೆ, ಹೌದಾ? ಸೊ ಆ ಒಂದು ತಂತ್ರಜ್ಞಾನದ ಕಾರ್ಯದಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ತಮ್ಮ ತಂದೆಯ ಮಾತುಗಳನ್ನು ಅನುಸರಣೆ ಪಾಲಿಸುವುದರಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡುತ್ತಾರೆ। ಜೊತೆಗೆ ಅವರು ಆ ಒಂದು ಸತ್ಯಗಳ ಮೂಲವನ್ನು ತಿಳಿದುಕೊಳ್ಳಲಿಕ್ಕೆ ಬಹಳಷ್ಟು ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ। ಅದೇನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಯಾವುದೇ ಒಂದು ಶಕ್ತಿ, ದೈವಿ ಶಕ್ತಿ ಇಲ್ಲಿ ಅದ, ಸೊ ಹಾಗಾಗಿ ಭ್ರಮೆ, ದುಃಖ, ಶೋಕ ಹಾಗೂ ಅಸಫಲತೆಯಿಂದ ನಮ್ಮನ್ನು ಮುಕ್ತಿಗೊಳಿಸ್ತದ, ಸರಿಯಾದ ದಾರಿಯನ್ನು ತೋರಿಸ್ತದ। ಆ ಶಕ್ತಿಯ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿದುಕೊಳ್ಳಲಿಕ್ಕೆ ಅವರು ತಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಪ್ರಯತ್ನವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ। जब पिताजी ने लकड़ी की नौकाएं बनाने का काम शुरू किया उस समय मैं 6 साल का था। देखिए उनके पिताजी ने एक काम शुरू करते हैं, वह कौन सा काम है? लकड़ी की नौकाएं बनाने का काम शुरू करते हैं। तो उस समय इनकी जो आयु होती है 6 साल की, ठीक है, जो 6 साल के होते हैं। ನೋಡಿ ಅವರ ತಂದೆಯವರು ಕಟ್ಟಿಗೆಯ ನೌಕೆಗಳನ್ನು ಮಾಡುವಂತಹ ಕೆಲಸವನ್ನು ಅವರು ಆರಂಭ ಮಾಡ್ತಾರೆ। ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಇವರಿಗೆ ವಯಸ್ಸು ಎಷ್ಟಾಗಿತ್ತಪ್ಪ ಅಂತಂದರೆ 6 ವರ್ಷ ಆಗಿತ್ತು। नौकाएं तीर्थयात्रियों को रामेश्वरम से धनुषकोडी तक ले जाने के काम आती थी। देखिए उनके पिताजी ने जो नौकाएं बनाने का काम शुरू किया था, वो नौकाएं किस काम के लिए थी? तीर्थयात्रियों को रामेश्वरम से धनुषकोडी तक लाने और ले जाने के काम में आती थी। ನೋಡಿ ಅವರ ತಂದೆಯವರು
ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಕಟ್ಟಿಗೆಯ ನೌಕೆಗಳು ಯಾವುದಕ್ಕೆ ಸಹಾಯಕ ಆಗಿದ್ದವಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ತೀರ್ಥಯಾತ್ರಿಗಳನ್ನು ರಾಮೇಶ್ವರಂನಿಂದ ಧನುಷ್ಕೋಡಿಯವರೆಗೆ ತರೋದು ಹಾಗೂ ಕಳಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಕಾರ್ಯಕ್ಕೆ ಅವು सहायक ಆಗಿದ್ದವು ಅಂತೇಳಿ ಅವರು ಹೇಳ್ತಾರೆ। तो बच्चों इस अवधि में इतनी ही जानकारी, आगे की जानकारी के बारे में आगे की अवधि में प्राप्त करेंगे।